जी आज महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री शपथ घेत आहेत, सोबत उपमुख्यमंत्री देखील शपथ घेत आहेत. कशा प्रकारे हा शपथविधी सोहळा असेल आणि त्यांच्यासोबत इतर मंत्री जे आहेत ते त्यांचा देखील शपथविधी होणार आहे का? तुम्हाला काही कल्पना देण्यात आली आहे का? अजून तशी काय आम्हाला कल्पना देण्यात आलेली नाही कोणालाही. परंतु आज एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असा शपथविधी होईल आणि बाकीचा कदाचित 11 तारखेकडं होईल असं आम्हालाही वाटतं आहे. कारण आज जो पंतप्रधान साहेबांनी जो वेळ दिलेला आहे तो थोडा कमी आहे असं म्हटलं जातं आहे की त्या वेळेमध्ये एवढ्या लोकांचे सगळ्यांचं शपथविधी उरकणार नाही, म्हणून कदाचित आज तिघांचा होईल आणि बाकी मग 11 तारखेला होईल. 11 तारखेला जो शपथविधी होईल, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, त्या मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री असणार, शिवसेनेच्या वाटेला किती मंत्रिपदे येणार? त्याची चर्चा स्वतः शिंदेसाहेब, फडणवीस साहेब हे करतायत आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या पक्षाला जास्तीत जास्त मंत्रिपदं मिळावीत आणि त्या अनुषंगाने साहेबांची चर्चा चालू आहे आणि मला वाटतं ते योग्य प्रकारे होईल असं आम्हाला वाटतं. शिवसेनेला किती खाती मिळतील? शिवसेनेला काही मोठी वजनदार खाती हवी आहेत, त्यापैकी कुठले खातं त्यांना मिळेल? वजनदार खाती सगळीच आहेत तसं पाहायला गेलं तर, आणि त्यामध्ये तो सर्वोच्च अधिकार सन्माननीय शिंदेसाहेबांना आम्ही दिल्यामुळे शिंदेसाहेब जे करतील ते पक्षाच्या हितासाठी करतायत आणि त्यासाठी मला वाटतं योग्य खाती घेतील आणि सगळं ते व्यवस्थित चालेल. गृह खात्याचा विषय संपला आहे का? गृह खात्याचे जे काही घोडं अडलं होतं ते पुढे निघालं. गृह खात्यांची मागणी केली जात होती, गृह खाते शिवसेनेला मिळते का? बघा, प्रत्येक पक्ष आपापल्या परीने मागणी करत असतो. चर्चा करून त्यातून जे काय ते सोडवलं जाईल आणि त्याच्यामध्ये योग्य खाती प्रत्येकाला दिली जातील. त्यामध्ये जे शिंदेसाहेबांनी मागितलेलं आहे त्यावरची विचारविनिमय चालू आहे. कदाचित आज दुपारपर्यंत ते सगळं संपेल.